नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत भारत यूके सीटा करारामुळे भारतीय उद्योगांना मिळणाऱ्या संधी, G7 परिषदेत भारताच्या बहुआयामी परराष्ट्र धोरणाला मिळालेले यश, चांदी आयातीतील विक्रमी घसरण आणि यामागील कारणे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातमीने। भारत आणि युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटन यांच्यातील बहुप्रतीक्षित व्यापक आर्थिक आणि व्यापार करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून 15 जुलै 2026 पासून तो अधिकृतपणे लागू होणार आहे। अनेक वर्षाच्या वाटाघाटी, विविध अडथळे आणि अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर या कराराला हिरवा कंदील मिळाला आहे। भारतीय उद्योग क्षेत्रासाठी हा केवळ एक व्यापार करार नसून जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची सुवर्ण संधी मानली जाते। G7 परिषदेदरम्यान फ्रान्समधील एव्हियन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्यात झालेल्या बैठकीत या कराराच्या अंमलबजावणीचा मार्ग हा मोकळा झाला। या करारामुळे भारताच्या सुमारे 99% निर्यातीला ब्रिटन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे। याचा सर्वाधिक फायदा वस्त्रोद्योग, लेदर उद्योग, रत्न, दागिने क्षेत्र, अभियांत्रिकी उत्पादनं, सागरी उत्पादनं, कृषी प्रक्रिया उद्योग आणि फार्मास्युटिकल क्षेत्राला होणार आहे। आतापर्यंत भारतीय निर्यातदारांना ब्रिटनमध्ये निर्यात करताना विविध प्रकारची आयात शुल्क भरावी लागत होती। यामुळे भारतीय उत्पादने गुणवत्ता असून देखील किमतीच्या स्पर्धेत मागे पडत होती। आता हे अडथळे दूर झाल्याने भारतीय कंपन्यांना थेट फायदा मिळणार आहे। विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि पंजाबमधील निर्यातदारांसाठी ही मोठी संधी मानली जाते। या कराराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच MSME क्षेत्राला सर्वात मोठा फायदा हा होणार आहे। भारतातील जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त MSME उद्योग देशाच्या निर्यातीची महत्त्वाची भूमिका बजावतात। ब्रिटनची बाजारपेठ खुली झाल्यामुळे या उद्योगांना नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर्स आणि दीर्घकालीन व्यवसाय संधी मिळू शकतात। UK सरकारच्या अंदाजानुसार या करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापारात तब्बल 25.5 अब्ज पौंडाची वाढ होऊ शकते। भारतीय रुपयात हा आकडा 2.9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापार वाढल्यास उत्पादन क्षेत्र, लॉजिस्टिक, बंदरे, वेअरहाऊसिंग, बँकिंग आणि विमा क्षेत्राला देखील मोठा फायदा हा होऊ शकतो। विशेष म्हणजे भारतातील IT आणि सेवा क्षेत्रासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे। ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांच्या सामाजिक सुरक्षा योगदानाबाबत मोठा दिलासा हा मिळणार आहे। तज्ञांच्या मते या करारामुळे पुढील 5 वर्षात भारताकडून ब्रिटनकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये किमान 30 ते 40% वाढ ही होऊ शकते। याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होईल। वस्त्रोद्योग आणि उत्पादन क्षेत्र लाखो नवीन रोजगार निर्माण करण्याची शक्यता यामुळे निर्माण होते। मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता। करार लागू होण्यापूर्वी ब्रिटनने स्टील आयातीवर कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता। यामुळे भारतीय स्टील उद्योगांना चिंता सतावत होती। भारतीय स्टील उत्पादकांना ब्रिटनची बाजारपेठ गमवावी लागेल अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला आणि सुमारे 85% भारतीय स्टील निर्यात या निर्बंधापासून सुरक्षित राहिली। उर्वरित निर्यातीसाठी कोटा आणि पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे। त्यामुळे आता कराराच्या अंमलबजावणीतील जवळपास सर्व अडथळे दूर झाले असून उद्योग क्षेत्राचा विश्वास हा वाढला आहे। अनेक भारतीय कंपन्यांनी आधीच ब्रिटनसाठी नवीन उत्पादन योजना आखण्यास सुरुवात केली आहे। भारताचे जागतिक आर्थिक सामर्थ्य वाढत असताना हा करार भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नोंदवला जाणार आहे। 15 जुलै 2026 हा दिवस भारतीय निर्यात क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरू शकतो। आणि आता या कराराच्या यशानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे जगभरात कशा प्रकारे आर्थिक संधी निर्माण होत आहे हे पाहूया। फ्रान्समधील एव्हियन येथे पार पडलेल्या G7 परिषदेत भारताने पुन्हा एकदा आपले वाढते जागतिक महत्त्व हे सिद्ध केले। गेल्या काही वर्षात भारताने स्वीकारलेल्या बहुआयामी परराष्ट्र धोरणाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत। एका बाजूला अमेरिका आणि युरोपशी संबंध अधिक दृढ करणे आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथच्या देशाचे नेतृत्व करणे ही भारताची दुहेरी रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेदरम्यान अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। या चर्चेचा केंद्रबिंदू होता व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारत अमेरिका व्यापार कराराला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला। जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था यांच्यातील वाढते सहकार्य जागतिक व्यापाराचे समीकरण बदलू शकते। भारत अमेरिका व्यापार करार सध्या $190 अब्ज आसपास पोहोचला आहे।
पुढील काही वर्षात तो 500 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं लक्ष्य दोन्ही देशांनी ठेवले आहे. तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, संरक्षण उत्पादन आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक ही अपेक्षित आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासोबत चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर भर देण्यात आला. पुढील 5 वर्ष भारत फ्रान्स व्यापार करार दुप्पट करण्यावरती देखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कॅनडासोबत कृषी, खनिजे आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला. महत्वाचे म्हणजे भारताने केवळ स्वतःच्या हिताचा विचार केला नाही, तर विकसनशील देशांचाही आवाज बुलंद केला. ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, जागतिक आर्थिक समावेशन आणि तंत्रज्ञान प्रवेश या मुद्द्यावर भारताने ग्लोबल साऊथची बाजू प्रभावीपणे मांडली. यामुळे भारताची प्रतिमा केवळ आशियासाठी मोठी अर्थव्यवस्था नाही, तर जागतिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्राच्या रूपात अधिक मजबूत झाली आहे. जगातील गुंतवणूकदार, उद्योग समूह आणि धोरणकर्त्यांचे लक्ष आता भारताकडे अधिक वेगाने वळताना दिसत आहे. आणि आता पाहूया भारत सरकारच्या एका निर्णयामुळे जागतिक चांदी बाजाराचे गणित कसे बदलू लागले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या ग्राहकांपैकी एक देश मानला जातो. दागिने, गुंतवणूक, धार्मिक वापर, औद्योगिक उत्पादन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारतातील चांदीची मागणी सातत्यानेही वाढत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने घातलेले कठोर निर्णयाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. मे 2026 मध्ये भारताची चांदी आयात तब्बल 82% घसरली असून ती केवळ 33 मेट्रिक टनावर आली आहे. मूल्यांच्या दृष्टीने पाहता ही आयात फक्त 75.57 दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. गेल्या 3 वर्षातील हा सर्वात मोठा निच्चांक मानला जातो. या घसरणीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे केंद्र सरकारने वाढवलेले आयात शुल्क. यापूर्वी चांदीवरील प्रभावी आयात शुल्क 6% इतके होते, मात्र सरकारने त्यात थेट 15%वर नेल्यामुळे यामध्ये 10% बेसिक कस्टम ड्युटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा उपकराचा समावेश करण्यात आला. याशिवाय चांदीचे धान्य, पावडर, प्रक्रिया केलेले स्वरूपातील आयातीवर देखील निर्बंध घालण्यात आले आहे. काही व्यापारी मुक्त व्यापार करारामधील सवलतीचा गैरफायदा घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. आकडे पाहिले तर परिस्थिती किती गंभीर होती हे स्पष्टपणे जाणून येतं. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने चांदी आयातीवरील तब्बल 12 अब्ज डॉलर्स खर्च केले. त्या आधीच्या वर्षी हा आकडा फक्त 4.8 अब्ज डॉलर्स इतका होता. म्हणजे एका वर्षात तब्बल 150%हून अधिक वाढ ही झाली. सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील वाढती मागणी, दागिने क्षेत्रातील खरेदी आणि सिल्वर ETF मध्ये वाढणारी गुंतवणूक यामुळे चांदी आयात विक्रमी पातळीवर पोहोचली होती. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. आयात घटल्यामुळे देशातील व्यापारी तूट कमी होण्यास मदत झाली आहे. परकीय चलन साठ्यावरचा ताण हा कमी होणार आहे. रुपयाला देखील काही प्रमाणात यामुळे आधार मिळू शकतो. तथापि याचे दुसरे परिणाम देखील आहेत. जर आयात कमी राहिली आणि मागणी कायम राहिली तर देशांतर्गत बाजारात चांदीची टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळे स्थानिक बाजारात चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. जागतिक बाजारासाठी ही मोठी घटना आहे, कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या आयातदार देशापैकी एक असल्याने भारतातील मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय किमतीवर होऊ शकतो. आणि आता चांदीबाबत बोलत असतानाच पाहूया सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये नेमके काय सुरू आहे. घरगुती आणि आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. 18 जून 2026 रोजी मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. पश्चिम आशियातील तणाव, जागतिक राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेच्या व्याजदर धोरणाचा यावर परिणाम होताना दिसून येत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव हा $4,339 प्रति औंसच्या आसपास व्यवहार करत होता, तर चांदीचा भाव हा $69.46 प्रति औंसवर व्यवहार करत होता. मात्र भारतीय बाजारपेठात ही घसरण दिसून आली. MCX वर सोन्याचा दर हा $1,52,174 प्रति 10 ग्राम इतका घसरला. एका दिवसात जवळपास $1,725ची घसरण ही नोंदवली गेली. चांदीमध्ये तर आणखी पडझड दिसून आली. चांदीचा दर हा $2,46,110 प्रति किलो इतका घसरला. एका दिवसात तब्बल $5,936ची घसरण ही दिसून आली. तज्ज्ञांच्या मते वर्षाखेरीस सोन्याचा भाव हा $4,000 प्रति औंस आणि चांदीचा भाव हा $60 प्रति औंस इतका खाली येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता वळूया देशातील गुंतवणूकदारांच्या सर्वाधिक चर्चेच्या विषयाकडे, म्हणजे शेअर बाजाराकडे.
सलग 4 दिवसाच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी काहीशी विश्रांती घेतली. जागतिक संकेत सकारात्मक असताना देखील गुंतवणूकदार सावध दिसून आले. बीएसई सेन्सेक्स सकाळी 77,250 च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 50 24,050 च्या आसपास व्यवहार करत होता. मात्र दिवसभरात नफा वसुलीमुळे बाजाराने सुरुवातीची आघाडी गमावली. गेल्या काही दिवसात सेन्सेक्सने जवळपास 900हून अधिक अंकाची वाढ ही नोंदवली आहे. निफ्टी 50ने देखील 24,000चा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्याची सुरुवात केली. आणि आता आजच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. भारतीय भांडवली बाजार सर्वात मोठ्या बहुप्रतीक्षित IPO पैकी एक असलेल्या NSE IPO ला अखेर मोठी गती मिळाली आहे. जवळपास 10 वर्षापासून रखडलेल्या या IPO प्रक्रियेला आता निर्णायक वळण मिळाले आहे. स्टॉक एक्सचेंजने सेबी समोर 1,419.21 कोटी रुपयांच्या सेटलमेंटचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव कोलोकेशन आणि डार्क फायबर प्रकरणाशी संबंधित आहे. यामुळे दोन्ही प्रकरणामुळे NSE IPO 2016 पासून अडकून होता. NSE ने आपल्या DRHP मध्ये स्पष्ट केलं आहे की या सेटलमेंटसाठी प्रस्तावित रकमेपैकी 1,107 कोटी रुपये आधीच विविध आदेशानुसार जमा करण्यात आले आहे. बाजारातील सूत्रांच्या मते अंतिम सेटलमेंटची रक्कम ही 1,800 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. कोलोकेशन प्रकरणात काही ब्रोकर्सना इतरांपेक्षा जलद प्रवेश मिळाल्याचा आरोप होता. यामुळे काही व्यवहारांची माहिती आधी मिळून फायदा झाल्याचा आरोप हा ठेवण्यात आला. विशेष म्हणजे NSE ने संभाव्य मूल्यांकन सुमारे 5 लाख कोटी रुपये मानले जात आहे. IPO चे आकारमान तब्बल 30,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. जर हा IPO यशस्वी झाला तर भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रीपैकी तो एक ठरणार आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, आर्थिकदृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.